नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आज आपल्या नवभारत नवराष्ट्रच्या कार्यालयामध्ये विशेष अतिथी जे आलेले आहेत ते पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारजी आणि त्यांचं आम्ही सगळे स्टाफ मेंबर्स खूप मनापासून स्वागत करतो. आपलं खूप खूप स्वागत आहे सर. कारण पुण्याचं पोलिसिंग आणि पुण्यामध्ये आपण आकडे जर बघितले तर क्राईम रेट पण ड्रॉप झालेला आहे. काय कारण बघता नंतर आमचा सगळाच स्टाफ तुमच्याशी संवाद साधणार आहे. थँक्यू, धन्यवाद. IPS होणं ही एक महाराष्ट्रातल्या तरुणांची खूप एक इच्छा असते, महत्त्वाकांक्षा असते आणि पुण्यामध्ये विशेषतः UPSC परीक्षेच्या तयारीसाठी खूप मोठ्या प्रमाणात मुलं पण असतात आणि ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे. तर अशा मुलांना प्रयत्न करणाऱ्या तुम्ही काय सांगाल? पुण्याला UPSC आणि MPSC आणि इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे तयार करणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि वेगवेगळे अशा प्रकारचे ग्रुप सोबत आमची इंटरॅक्शन असते आणि कधी कधी इथे आम्हाला वाटते की MPSC मुलांचे आंदोलन पण पुण्या शहराला जास्तीत जास्त काही ना काही गोष्टीवर. परंतु UPSC देणारे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम मध्ये खरं तर मी 30 वर्षापूर्वी परीक्षा दिले होते आणि त्यावेळी परीक्षाचे जे स्वरूप होती आणि आज जे स्वरूप आहे त्यामध्ये मोठा एक डिफरन्स झालेली आहे आणि त्या डिफरन्स मुख्यतः जे ऑनलाईन आणि डिजिटल माध्यमांवरून जे रिसोर्सेस, स्टडी मटेरियल्स, रिसोर्सेस, कोचिंगची फॅसिलिटीज इत्यादी जी सर्व गोष्टी आज उपलब्ध आहेत त्याच्यामुळे पूर्वी जे दिल्ली आणि नॉर्थ इंडियाला जे मोनोपोली असायचे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट्सची, सक्सेसफुल कॅन्डिडेटची, ती आज देशाचे वेगवेगळे भागात कोपऱ्याला रुरल एरियाजमध्ये पण तशीच प्रकारची कॉम्पिटिशन आणि एक लेवल प्लेइंग फील्ड झालेली आहे. म्हणून आता कोणताही एक शहरची मोनोपोली या गोष्टीवर राहिलेली नाही आणि सगळे रिसोर्सेस सगळीकडे उपलब्ध आहे. म्हणून जे कॉम्पिटिशनची प्रमाण जी आहे ती पण अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. UPSC तरी पण जे मुख्य यामध्ये केंद्रबिंदू आहे ते जनरल अवेअरनेस, जनरल स्टडीज या पूर्ण UPSC परीक्षाची प्रिलिम्स असतील किंवा मेन्स असतील ती आहे आणि त्याचे एक सिंपल सोल्युशन किंवा एक जे सक्सेस मंत्र आहे ते आहे कायमस्वरूपी जनरल गोष्टीचे, जनरल जे काही देशात आणि विदेशात जे घडत आहे त्याची सगळी गोष्टीचे ज्ञान लोकांना असण्यासाठी न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, जे न्यूज चॅनल्समध्ये जे न्यूज आयटम्स आणि त्याचे ॲनालिसिस जे न्यूजचे आहे किंवा ऑल इंडिया रेडिओ पण त्यामध्ये त्याचे काही न्यूज नेटवर्क जे ग्रामीण भागापर्यंत जाते, अशा प्रकारचे जे न्यूज कंटेंट्स आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यामध्ये नॅशनल पॉलिटिक्स असतील, इंटरनॅशनल पॉलिटिक्स असतील, जॉग्रफी असतील, इंटरनॅशनल डिप्लोमसी असतील, इंटरनॅशनल रिलेशन्स असतील, पूर्ण तिची ज्यांना ज्ञान असेल त्यांना नक्कीच या गोष्टीमध्ये एज मिळेल असं मला वाटते. मॅडमचा एक प्रश्न होता की क्राईम रेट मध्ये नाही काय ओव्हरऑल क्राईम रेट जरी कमी जर डिक्लाइन दिसत असला तरी क्राइम अगेंस्ट वुमेन द नंबर्स आर हायर. मैं आपकी चीजों को जोड़ूंगा. सॉरी, मैडम ने जो सवाल किया, प्रतिभा मैडम ने, सर उसी को लेकर उसी को मैं थोड़ा सा आगे बढ़ाता हूँ कि 2024 और 2025 अगर क्राइम रेट को कंपेयर करें तो क्राइम रेट 2025 में काफ़ी कुछ कम हुआ है, नो डाउट. लेकिन कुछ कैटेगरीज जो हैं क्राइम की, जैसे मैडम ने कहा कि क्राइम अगेंस्ट वुमेन और साइबर क्राइम, ये इसमें काफ़ी बढ़ोतरी देखने को मिली, इजाफा देखने को मिला है. इसको किस तरह से लेते सर, इसको क्या आगे इस पर क्या टेक होगा आपका? क्राइम प्रिव्हेंशन, क्राइम डिटेक्शन हे ये हिंदी बोलू? हिंदी क्राइम प्रिव्हेंशन आणि क्राइम डिटेक्शन पोलिसांसाठी आम्ही म्हणतो ते आमचे ब्रेड अँड बटर आहे. पोलिसांची मॅन्डेट, जे प्रमुख मॅन्डेट ज्यामुळे पोलीस विभागाची एक क्रिएशन झाली होती ते प्रायमरीली क्राइम प्रिव्हेंशन आणि क्राइम डिटेक्शन हे आमचे मूल मॅन्डेट आहे आणि म्हणून त्याच्यावर पोलीस दल, सगळे ठिकाणीचे पोलीस दल त्याबद्दल काम करत असतात. आमचे पण पुण्याला 2024 मध्ये ज्यावेळी आम्ही आलो होतो तर नक्कीच एक अशा प्रकारचे
हे चित्र होता की क्राईमचे प्रमाण जास्ती आहे, मर्डरचे प्रमाण जास्ती आहे किंवा स्ट्रीट क्राईम्स चे इश्यूज आहे, सायबर असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टीवर विषय होता. आणि प्रामुख्यतः जे आम्ही स्टॅटिस्टिक्सचे व्यतिरिक्त जाऊन बघतो, एक जे पुण्याला क्राईम आणि क्रिमिनल्स हे ग्लोरिफिकेशनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होतात. म्हणून म्हणजे आम्ही कोणी क्राईम करत असतील आणि त्याचे रील सोशल मीडियावर फिरत असतील आणि कोणी त्यावर लाईक करत असतील आणि त्यांना पॉझिटिव्ह कमेंट्स करत असतील, ही सर्वप्रथम अमान्य होता आम्हाला. आणि म्हणून आम्ही ज्यावेळी काही गँगस्टर्सला, गुंड जे रेकॉर्डवरचे आहे त्यांना बोलून सीपी ऑफिसला परेड करवण्याची कारणच हे होता की ग्लोरिफिकेशन ऑफ क्राईम आणि क्रिमिनल्स ही आम्हाला मान्य राहणार नाही. एक जे मोठा सक्सेस जे मला वाटते, आज लोकांना रील्स प्रो क्रिमिनल्स किंवा प्रो क्राईम रील्स आपल्याला अत्यंत कमी सोशल मीडियावर दिसेल, ही मी ठामपणे आणि कॉन्फिडन्सनी सांगू शकतो. यामध्ये कोणी पॉझिटिव्ह रील्स किंवा अशा प्रकारचे जे टाकते त्यांना आणणे, पोलीस स्टेशनला, क्राईम ब्रांचला त्यांचे विरुद्ध कारवाई करणे आणि जे त्यांचे मुख्य जे आका वाका जे काही म्हणते जे काही असते त्यांना त्याचे परिणाम भोगावा लागतील अशी स्पष्ट सूचना दिल्यानंतर मला आज त्या प्रमाणामध्ये अत्यंत कमी दिसते. आणि ह्याची एक लॉंग टर्म इम्पॅक्ट शहराचे डिसिप्लिनवर पडते आणि पडेल याचे मला पूर्ण विश्वास आहे. आज क्रिमिनल गँग्सचे एक दहशत किंवा एक त्यांचे काहीतरी एक वचक कधी कधी दिसत होता की कोणाचा बिल जमिनीवर जाऊन खाली करायचे किंवा ताबा घ्यायचे, अशा प्रकारचे आज 99.99% थांबलेले आहे. कोणी क्रिमिनल्स तशा करत असतील तर त्यांना जोरात कारवाई होईल ही आम्ही दाखवून दिलेली आहे. एक आहे जे मध्ये काही मारणे गँगची टोळीनी काहीतरी केला, त्यांना आज मुकामध्ये आम्ही आत टाकलेले आहे. त्यांचे सोबत जे कोणी फिरत असलेले आणि त्यांचे सोबत आमचे पोलीस गाडीचे मागे जायचे त्यांना पण आरोपी करून आतमध्ये टाकण्यात आलेली आहे. गँगस्टर आणखी मोकामध्ये आहे, त्यांचे कोणी नंबरकारी काहीतरी लफडा केला तर काही गोली चालवला पोलीसवर, त्यांचे एन्काउंटर करून त्यांना हे करण्यात आल्यामध्ये सांगण्याची अर्थ आहे की क्रिमिनल्सची जे कम्फर्ट लेवल पोलीस सोबत जर झाली असावी ती पूर्णपणे बंद करण्यात येईल. कोणाला वाटत असतील की पोलीस स्टेशन त्यांचे बापाचे राज आहे की गेला आणि आतमध्ये गेला, 2-4 दिवस राहिला, चांगला फोकटमध्ये जेवण घेतला, जेल गेला, तिथे काहीतरी केला, परत आला, परत करतील, ही त्यांचे कम्फर्ट लेवल आम्ही चालू देणार नाही. आणि त्याचे इकॉनॉमिक इक्विलिब्रियम पण आम्ही डिस्टर्ब करणार. त्या दृष्टिकोनातून कोणी अवैध धंदे करत असतील, दारू विकत असतील आणि पोलीस गेला आणि 200-300 रुपयाचे दारू जप्त करून आणला आणि परत उद्या बेल बल आल्यानंतर परत ते तसेच धंदे करतील, ही आम्हाला मान्य नाही आहे. एक वेळा कारवाई झाली तर 7 पुष्ट त्यांची आठवण ठेवायला पाहिजे. अशी प्रकारची डिटरंट ऍक्शन पोलिसांकडून होईल ही या पॉलिसीने आम्ही काम करतो. आणि ओव्हरऑल स्टॅटिस्टिक्स एक आम्हाला दिशा देते, परंतु एक फील गुड फॅक्टर पण असते, एक लोकांचे फीडबॅक पण असते. दोन्ही गोष्टींनी आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो की क्राईम डिक्लायनिंग ट्रेंडवर आहे. आणि आम्हाला जे स्थिती एक फरवरी 2024 होती त्याचे पेक्षा 1 जानेवारी 2025 अत्यंत बेटर होती, परंतु आम्ही सॅटिस्फाईड नाही आहे. 1 जानेवारी 2026 मागचे कालाचे तुलनेत आणखी चांगली होईल ही नक्की आश्वासन आम्ही देऊ शकतो. महिला सुरक्षाचे विषयावर आमची अत्यंत सेन्सिटिव्हिटी आहे. स्टॅटिस्टिकली त्यामध्ये रेप्स किंवा मॉलेस्टेशन यामध्ये घटनामध्ये नक्कीच वाढ झालेली आहे. आणि त्याची कारण याचे सगळे केसेसमध्ये 2 किंवा 3 एक्सेप्शन जर केले तर सर्व केसेसमध्ये आरोपी ओळखीचे, नातेवाईक, लग्नाचे आमिष दाखवून इन्स्टावर, सोशल मीडियावर फ्रेंडशिप झाल्यानंतर अशा प्रकारचे इन्सिडेंट आहे. 2 घटना नक्कीच अशी आहे ज्यामध्ये अनोळखी आरोपी होता आणि त्यांना अत्यंत संवेदनशीलतेने आम्ही डिटेक्ट केलेले आहे आणि त्याच्यावर आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्यात आलेली आहे.
महिला सुरक्षावर अत्यंत जे आता नुकतेचे काळात जे अत्यंत गंभीर घटना, सो कॉल्ड गंभीर घटना घडली, यावर खरं तर आम्ही सगळे अत्यंत संवेदनशील झालो होतो. ते कोंढवाचे प्रकरणला आपल्याला माहिती आहे, एक फिर्यादी आली, ते म्हटली की आम्ही रात्री संध्याकाळी घरी होतो आणि आमचे घरात कुरिअर बॉय आला, त्याने बेल वाजवला, त्यांनी आम्ही दरवाजा उघडलो, त्यांच्यावर क्लोरोफॉर्म स्प्रे मारला. क्लोरोफॉर्म स्प्रे नंतर ते आम्ही बेहोश झालो. ते गैरकायदेशीर कृत्य केला आणि नंतर सेल्फी घेऊन मी परत येतो अशा प्रकारचे मेसेज टाईप करून गेला. म्हणजे अत्यंत संवेदनशील वाटला आणि ते आम्ही कोणताही फिर्यादीचे कोऑपरेशन नसताना त्यांना सीसीटीव्हीचे फुटेज आम्ही लिफ्टचे दाखवल्यानंतर पण त्यांना न ओळखून आम्ही 24 तासाचे आत 250 लोकेशन्सची, कोंढवापासून बानेर पर्यंतची 250 लोकेशन्सची 500 सीसीटीव्ही कॅमेरा, 4 वाजतापासून रात्री 9 वाजेपर्यंतचे सगळे सीसीटीव्ही फुटेजेस बघून आम्ही शेवटी आरोपीपर्यंत पोहोचले, म्हणजे सो कॉल्ड आरोपीपर्यंत पोहोचले. आरोपी ताब्यात घेतले. आरोपीने आम्हाला व्हॉट्सअप कम्युनिकेशन दाखवला की ते मुलींचे मित्र 1 वर्षापासून आहे, मुलीचे ओळखीचे आहे, मुलींनी त्यांना बोलावला होता, त्यांनी वेगवेगळी गोष्टी मुलींनी त्यांना सांगून हे केला होता आणि सगळी गोष्टी ते बनावट असल्याची स्पष्ट आम्ही सिद्ध करून दाखवले. सांगण्याची अर्थ आहे की काय तत्परतेने पोलीस अशा प्रकारच्या गोष्टीला तपास करतो, हे पोलिसांची प्रोफेशनलिझम, कॅपॅसिटी, केपेबिलिटी, डेडिकेशन, कमिटमेंट ही सगळी त्यांनी दाखवून दिलेली आहे. म्हणजे महिला सुरक्षा अत्यंत महत्वाची विषय आहे. त्यावर कायमस्वरूपी बोबदेव घाटाला एक घटना घडली आणि त्या घटना आम्ही डिटेक्ट केले, आरोपीला सजा पण होईल, परंतु अशा प्रकारचे घटना परत होऊ नये म्हणून पुणे शहराचे आजूबाजूचे सगळे 22 टेकडीला कायमस्वरूपी सुरक्षा कवच तयार करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निधी सँक्शन केली. एक घाट कव्हर पण झाला, बाकी सगळे घाटला लाईट्स, सीसीटीव्हीज, एमर्जन्सी कॉल बॉक्स, पीए सिस्टम, स्पीकर्स मध्ये कंट्रोल रूम वरून IP बेस्ड पीए स्पीकर अशा प्रकारची यंत्रणा लावण्यात आली. ती सर्व महिला सुरक्षासाठी आहे आणि महिला सुरक्षा कायम राहण्यासाठी आणखी नवीन उपक्रम पोलीस दलांकडून राबवण्यात येतात. कमेंडेबलच आहे, पण खंडव्याचं जे डिटेक्शन तुमचं झालं, बोबदेव घाट, रिगेल घटना, पुन्हा स्वारगेट आणि आता कोंढवा, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण आल्यानंतर ह्या गोष्टींचा गैरफायदा घेऊन पुण्याचं नाव किंवा पोलिसांवर आरोप करणं, ह्याचं एक असं चित्र निर्माण केलं जातं की पुण्यातली कायदा सुव्यवस्था किंवा महिलांचे प्रश्न गंभीर आहेत. हे मुद्दाम केलं जातं का, किंवा ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं हे करता? ते काही गोष्टी पोलिसांना ओपनली सांगता येत नाही, मग अशा वेळेस चित्र जे आहे ते तुम्ही कसं हे करता? आम्ही त्याबद्दल नक्कीच काही गोष्टीवर एक काही ना काही कारणास्तव एक चुकीचे नॅरेटिव्ह पसरवण्याचे प्रयत्न असते आणि इथे हे प्रमाण थोडी जास्ती दिसते. आता काय कारण आहे ते आपण सगळे लोकांनी समाजला ते शोधावा लागेल. परंतु जसे एक कोयता गँग, म्हणजे काही घटना घडला की पुण्याला कोयता गँग ऍक्टिव्ह झाली किंवा कोयता गँग अस्तित्वात आहे. बाहेरून आम्हाला कधी कधी लोक विचारते काय अशा 15, 20, 50 लोकांची टोळी आहे का जे खुलेआम रस्त्यावर कोयता घेऊन फिरते आणि कोणालाही मारते. अशा प्रकारचे एक नॅरेटिव्ह तयार करण्याची प्रयत्न असते. कोणी चाकूनी पण मारला तर पेपरमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अशा प्रकारचे किंवा सोशल मीडियावर बातमी येईल की कोयता गँग वरून पुन्हा हादरला. आता अशा प्रकारचे चित्र या प्रकरणात असतील. आता कोंढवाचे या केसमध्ये पुढच्या दिवशी जशा प्रकारचे बातमी सर्व किंवा त्या दिवशी पासून की पुणे किती अनसेफ आहे ती जरी चालू असला तर पुढच्या दिवशीची ज्यावेळी आम्ही खरं डिटेक्शन करून दाखवले तर ती तितकेच स्पेस ऑक्युपाय केला होता का, आपल्याला दिसेल की पॉझिटिव्ह न्यूजचे थोडासा इलेक्ट्रॉनिक असतील किंवा डिजिटल असतील किंवा ते थोडा कमी दिसते. आमचे म्हणणं आहे की पुणे शहर एक अत्यंत मोठी शहर राज्याची देशाची आहे. पोलीस दल पूर्णपणे कार्यक्षम आहे. शहर पूर्णपणे सेफ आहे. अपवादात्मक एखादी घटना घडत असते त्यावर पुणे शहराची सेफ्टी कोशंटवर कोणी विपरीत
टिप्पणी किंवा टीका किंवा अशा प्रकारचे हे कन्क्लुजन काढणे संयुक्तिक नाही आहे. सर्व गोष्टीवर पोलीस अत्यंत संवेदनशील आहे आणि अशा काही कोणीही इथे गुंडाची राज असते किंवा गुंडगर्दीची राज असते, एकदमच तशी परिस्थिती नाही आहे. आम्ही काही गोष्टी आहेत जे आम्ही त्यावर प्रत्येक दिवशी आम्ही नवीन काही ना काही करून त्याचे तोंड देण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु इतर सिटीजचे कंपॅरिझन मध्ये पुणे अत्यंत बेटर, अत्यंत डिसिप्लिन्ड, अत्यंत सेफ सिटी आहे ही ठामपणे म्हणू शकतो. जिस तरह से सर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भामध्ये तुम्ही मगाशी हे सांगितलं, त्या मुलांचं जे आंदोलन होतात त्यामागे काही वेगळ्या शक्ती आहेत असं पोलिसांनी त्या आंदोलनाच्या वेळेला सांगितलं होतं आणि त्या शक्ती हुडकून काढू असं म्हणलं होतं. अशा काही शक्ती सापडल्यात का आणि असं नेमकं कोण करतंय आणि काय त्याच्या काही लोकांचे विरुद्ध लोकांना आयडेंटिफाय म्हणजे अप्रत्यक्ष सहकार्य करणारे लोकांना आयडेंटिफाय करण्यात येऊन त्यांना आवश्यकरित्याने काउन्सिलिंग पोलीस आयुक्त कार्यालयात करण्यात आला होता. यांच्यावर आमचे लक्ष आहे. आता त्या काउन्सिलिंग नंतर आपल्याला प्रमाण कमी दिसेल, आता कमी दिसते. मागचे 4-5-6 महिन्यामध्ये आपल्याला नक्कीच याचे प्रमाण कमी दिसत असतील. कारण हे आमचे लक्षात आला होता की काही कोचिंग इन्स्टिट्यूट्स म्हणजे एकदम नगण्य प्रमाण असतील, परंतु त्या लोकांचे एक आंदोलन करून मुलांना दिशाभूल करण्याची प्रयत्न काही लोकांकडून होत होता असं आमचे लक्षात आला होता. काही कारण नसताना फक्त आंदोलन करायचे आणि एक संभ्रमची स्थिती मुलांमध्ये निर्माण करायची अशी काही गोष्टी समोर आली होती. जे लोक अशा आयडेंटिफाय झाले होते त्यांना योग्य काउन्सिलिंग इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये त्यांना योग्य हे करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या हालचालीवर आमचे पूर्णपणे लक्ष है. पुलिस को पत्रकार क्योंकि डायरेक्ट कांटेक्ट में होते हैं तो बहुत सारी चीज़ें उनके समझ में आती हैं, तो पुलिस को उनके क्रिटिसिज्म का सामना भी करना पड़ता है. लेकिन कई बार ऐसा होता है कि पुलिस अच्छे काम भी करती है, तो अच्छे काम को भी लोगों को सराहना चाहिए. जैसे आप खंडवा का जिक्र किया आपने, जिस तरह की तत्परता और संवेदनशीलता पुणे पुलिस ने दिखाई, वास्तव में वो काबिल तारीफ रही है. मेरा सवाल सर, एक दूसरी समस्या जो पुणे की है, ट्रैफिक की समस्या. पिछले दिनों हमारी जब बात हुई थी तो आप किसी पुणे एट 2045 पर कुछ बात कर रहे हैं सर. क्या है वो, किस तरह से उसमें आप कुछ शॉर्ट टर्म मेजर्स की बात कर रहे थे आप उसमें, तो क्या किस तरह की चीजें सर, और कितना पुणेकरों को रिलीफ मिलेगा उससे? 100% जो आपने पहले सबसे पहला पार्ट आपका था क्राइम के विषय में, मतलब रिपोर्टर्स के विषय में, प्रेस के विषय में. प्रेस को हम एक कंस्ट्रक्टिव क्रिटिसिज्म के तौर पे हम लेते हैं और लोगों की क्या अपेक्षा पुलिस से है वो एक जानने का बहुत ही अच्छा माध्यम है और उस दृष्टि से हम लेते हैं. और प्रेस को रिपोर्ट करना ही है. जो इंसिडेंट हुआ है, जो सही है वो सही है, जो गलत है वो गलत है, जो अच्छा है वो अच्छा है, जो बुरा है वो बुरा है. हमारे में जो कमियां हैं, लोगों की जो अपेक्षा है वो रिपोर्ट करना जरूरी है. उसमें जो भी हमको ग्रहण करके हमको अपने पुलिसिंग एफर्ट्स को सुधारना है उसको हम सुधारने का प्रयत्न करते हैं. जो हमें इम्प्रैक्टिकल लगता है या जिसकी उपयुक्तता आवश्यकता नहीं लगती है उसको हम इग्नोर करते हैं. हमारी भूमिका इस दृष्टि से हम न्यूज़पेपर्स या किसी भी मीडिया रिपोर्टिंग को हम उस दृष्टि से देखते हैं और हमारी एक अच्छी कोऑर्डिनेशन है. इंटरेक्शंस हमारी रेगुलर होती रहती है. क्राइम रिपोर्टर्स हों, इलेक्ट्रॉनिक मीडिया की अलग अलग टीम्स हों, उनके साथ होती रहती है और जितनी पारदर्शिता पॉसिबल है उतनी पारदर्शिता जरूर मेंटेन की जाती है. गुने के इनिशियल फेज में हम बहुत सारी इंफॉर्मेशन विथहोल्ड करते हैं. वो जब तक हम एक लॉजिकल कंक्लूजन तक नहीं पहुंचे तो इन्वेस्टिगेशन को कॉम्प्रोमाइज किए सिवाय जितनी माहिती इंफॉर्मेशन दी जा सकती है वो जरूर दी जाती है. और इतना जरूर मैं बताऊंगा कि पुणे शहर में जो मैं पिछले 1.5 सालों में क्राइम रिपोर्टर्स और पत्रकार मीडिया के लोगों के साथ जो हमारी इंटरेक्शन रही है अभी काफी पॉजिटिव और काफी एक हेल्दी रिलेशनशिप रहा है. सर, ट्रैफिक के विषय में जरूर मैं बताना चाहूंगा कि समस्या बहुत ही गंभीर है और
अगर आप हमारे ट्रैफिक इंफ्रास्ट्रक्चर के बारे में देखेंगे तो पुणे शहर में अंदाजन जो हमारे क्षेत्र में अंदाजन 575 या 600 स्क्वायर किलोमीटर की एरिया आती है, उसमें पुणे शहर में सिर्फ 6% एरिया है जो रोड्स के अंडर है, जो कि मिनिमम रिक्वायर्ड फिगर 15% जो एरिया का 15% क्षेत्र ये रोड पे होना चाहिए। दिल्ली में 15% के आसपास है, चंडीगढ़ में 16% के आसपास है, पुणे में बहुत ही कम परसेंट है, जिसके वजह से ओवरऑल ट्रैफिक कंजेशन का प्रमाण बहुत ही ज्यादा है। ट्रैफिक कंजेशन का पॉइंट ओवरऑल शहर में ज्यादा मतलब इतना कि आज मतलब एक साल पहले मतलब वो स्पीड जो एवरेज स्पीड है दिन भर का वो 16 से 17 किलोमीटर पर आवर की स्पीड में हम पुणे में चलते हैं, जो कि बहुत ही गंभीर समस्या है। साथ साथ कुछ स्पेसिफिक स्पॉट्स हैं, जैसे अगर 1.5 साल पहले जब हम आए थे तो पहली इंटरेक्शन में ही पत्रकारों ने हमें बताया कि शिमला चौक हो, यूनिवर्सिटी गणेश खिंड रोड हो, बागोली रोड हो, इस प्रकार के अलग अलग स्पॉट्स हैं जो बहुत ही मेजर तरीके से कंजेस्टेड हैं। पिछले 1 साल में हमने शॉर्ट टर्म में जो भी इंटरवेंशन हमारे लेवल पे संभव था वो करके हमने स्पीड बढ़ाने की, ट्रैवल स्पीड बढ़ाने की प्रयत्न हम करते रहे हैं और आज कम से कम 2 से 3 किलोमीटर पर आवर की स्पीड मतलब अंदाजन 20 किलोमीटर पर आवर की स्पीड पे हम पहुंच सके हैं। इसको आइडियली हमको 30 किलोमीटर पर आवर की स्पीड तक आगे के दिनों में ले जाना पड़ेगा अगर शहर में थोड़ी स्मूथ मूवमेंट हमें चाहिए। इसको ध्यान में रखते हुए बहुत सारी उपाय योजना की जा रही है, कुछ लॉन्ग टर्म है, कुछ मिड टर्म है, कुछ शॉर्ट टर्म है। जैसे हमारे तरफ से एक इंटेलिजेंट ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम एक प्रपोज्ड है जिसके ऊपर हमारी टीम काम कर रही है। सरकार ने भी, शासन ने भी इन प्रिंसिपल हमें इस प्रोजेक्ट के तहत गो हेड के लिए दिया है। इस प्रोजेक्ट में मेन उसकी फीचर्स है कि ये जो ट्रैफिक सिग्नलिंग सिस्टम है ये पूरी आर्टिफिशियल इंटेलिजेंस और पेरिफेरल ट्रैफिक कंजेशन, ट्रैफिक काउंट के ऊपर से सिग्नलिंग टाइमिंग्स डिसाइड की जाएगी। उसमें हिस्टोरिकल डेटा ट्रैफिक का हो, वेहिकुलर क्लासिफिकेशन, 2 व्हीलर्स कितनी है, 4 व्हीलर्स कितनी है, कितनी सेकंड की सिग्नल किस आर्म को देनी चाहिए। साथ में ये एक हिस्टोरिकल डेटा डेवलप करेगा जिससे इंफ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स को ट्रैफिक काउंट के आधार पर फ्लाईओवर्स, ब्रिजेस या टनल्स या जो भी प्लान करना है वो प्लान करने में सहायता मिलेगी। वीडियो एनालिटिक्स बेस्ड एनफोर्समेंट ऑटोमेटिकली कैमरा के द्वारा किया जाएगा। इस प्रकार की एक बहुत ही महत्वाकांक्षी प्रोजेक्ट 503 जंक्शंस पे शहर के प्रपोज्ड है, उस पे काम चल रहा है। अगर सब कुछ ठीक रहा तो टेंडरिंग प्रोसीजर वगैरह कंप्लीट करके पार्टली हमें दिसंबर तक कम से कम 500 में से 100 जंक्शन हम शायद कार्यान्वित कर पाए। इससे हमें विश्वास है कि कम से कम 3 से 4 किलोमीटर पर आवर की एवरेज स्पीड शहर में ओवरऑल बढ़ोतरी होगी। और ये जब ये एक स्पीड जो 3 से 4 किलोमीटर इनिशियल फेज में जब ये बढ़ोतरी होगी तो ऑटोमेटिकली बाकी सब स्टेप्स के साथ में रखते हुए हमको ये अगले हम अभी हमारा विजन 2029-30 का चल रहा है। 2029 में अगले 5 साल में हमें क्या करना है, तो 5 साल में जरूर हम एक रीजनेबल लेवल पे पहुंच पाएंगे। इसके साथ साथ जो महानगर पालिका के साथ मिलके जो मिसिंग लिंक्स और बॉटलनेक्स हैं, जैसे कोई रास्ता जा रहा है जिसमें छोटी सी कुछ मिसिंग लिंक है, अगर वो हम कनेक्ट कर दें तो हमारी पूरी वो रास्ते की यूटिलिटी बढ़ जाएगी। इस प्रकार के मिसिंग लिंक्स और बॉटलनेक्स हमने कुछ 200 आइडेंटिफाई किए हैं और ये 200 मिसिंग लिंक्स और बॉटलनेक्स पे काम चल रहा है, जिससे अप्रोक्सीमेटली ओवरऑल रोड लेंथ कैपेसिटी हमारी 1% के आसपास से बढ़ जाएगी, ऐसा हमारी जानकारी। इसकी डिटेल स्टडी करके हमने कॉर्पोरेशन को दिया है, उस पे काम शुरू है। नंबर 3, पुणे शहर में अगर हम अर्ली मॉर्निंग 3-4 बजे की भी ट्रैफिक स्पीड देखें तो वो करीब 35-36 किलोमीटर पर आवर की स्पीड पे आती है, जो कि नॉर्मली 3 बजे सुबह ये
कहीं पे भी 60 किलोमीटर के आसपास ये स्पीड रहनी चाहिए, क्योंकि सुबह 3 बजे कोई भी ट्रैफिक नहीं होता है। कहने का अर्थ है कि रोड पे जो रोड कंडीशंस है, चाहे वो पॉटहोल्स हों या वो अननेसेसरी स्पीड ब्रेकर्स हों या ओवरऑल अंडुलेटिंग सरफेस, मतलब उबड़ खाबड़ जो सड़कें हैं जिससे स्पीड स्लो होती है, उसके लिए एक नियोजनबद्ध तरीके से काम शुरू किया जा रहा है। ये कॉर्पोरेशन इसके बारे में एक सीमेंटिंग कॉन्क्रीटाइजिंग रोड सरफेस, इसके ऊपर से भी एक मुहिम शुरू कर रही है, जो कि अगले 4 से 5 साल में ये भी शहर के 90% रोड्स कॉन्क्रीटाइज हो जाएंगे। हमें और इस प्रकार की बहुत सारी स्टेप्स हम शॉर्ट टर्म में बहुत सारे डिवाइडर्स बंद कर रहे हैं, बहुत सारे यू टर्न्स बंद कर रहे हैं, बहुत सारे लेफ्ट टर्न्स राइट टर्न्स रेगुलेट कर रहे हैं। ये सब स्टडी करके हम शॉर्ट टर्म तरीके से इंटरवीन कर रहे हैं। प्लस बहुत सारे मेगा प्रोजेक्ट्स, रिंग रोड्स का काम बहुत तेजी से वो है, मेट्रो जल्दी से जल्दी पूरी तरीके से कार्यान्वित हो जाएगी, ऑलरेडी पार्टली ये हुआ। ये सब स्टेप्स देख करके हमारा एक प्रयत्न रहेगा कि 2029 तक हम 30 से 35 किलोमीटर पर आवर की मिनिमम एवरेज स्पीड पे हम पहुंच पाए, जिससे कि अंदाजन ट्रैवल टाइम में अप्रोक्सीमेटली 25% की कमी शहर में आएगी, जो एक मेजर उपलब्धि हमारी होगी। इसको ध्यान में रख के हम ये स्टेप्स उठा रहे हैं। इसके साथ साथ जैसा एक रिलेटेड मुद्दा है कि हमने ये बोला था कि पुणे शहर में पिछले 1 साल में जो हम अपनी पुणे पुलिस की जो क्षमता बढ़ाने के लिए जो प्रयत्न हुई है और जो शासन ने मंजूरी दी है, ये भी हमको लगता है किसी 1 साल में इतना काम नहीं हुआ होगा। 7 नए पुलिस स्टेशन, जो कितने सालों के बाद नए पुलिस स्टेशन पुणे को मिले, करीब 850 नए मनुष्यबल हमको पुणे शहर में सैंक्शन हुए, जो कितने सालों के बाद हुए। हमें आज तक करीब 500 करोड़ रुपए का सीसीटीवी प्रोजेक्ट सैंक्शन हुआ, जिसमें करीब 3,2800 कैमरा शहर में लगाए जाएंगे। उसके बाद करीब 80 करोड़ रुपए हमें सैंक्शन हुआ, जिससे सभी घाट्स और टेकरीज को हम उस पर कवच, सुरक्षा कवच तैयार कर पाएंगे। हमें 5 मोबाइल सर्वेलेंस व्हीकल्स मिली, जो कहीं पे भी एक सीसीटीवी कंट्रोल रूम के तरीके से काम कर सकती है। इस प्रकार के करीब 700 से 800 करोड़ रुपए का मनुष्यबल और टेक्नोलॉजी पुलिसिंग में यूज हो, इसके लिए शासन ने हमें सैंक्शन किया है। और आज अगर ये ITMS प्रोजेक्ट हमने बताया, ITMS प्रोजेक्ट हमारी मतलब उसकी नियोजन अंतिम टप्पे पे है। वो करीब 1000 करोड़ की वो प्रोजेक्ट पुणे शहर को हमें उम्मीद है कि वो मिलेगी, वो सैंक्शन होगी सरकार से। उसके अलावा हमने अभी भी 5 और नए पुलिस स्टेशन का प्रस्ताव दिया है। हमने कुछ साइबर पुलिस स्टेशन के नए प्रस्ताव दिए हैं। हमने ट्रैफिक के मनुष्यबल के लिए नई प्रस्ताव हमने भेजी है, जिसमें सभी इश्यूज पे सरकार ने बहुत ही सकारात्मक व्यू लिया है। हमें विश्वास है कि जल्दी से जल्दी इसके बारे में निर्णय भी होगा। ये पूरी जो स्टेप्स ली जा रही है, ये हमारी पुलिस की आगे के 10 सालों को ध्यान में रखते हुए हमारी कैपेसिटी बिल्डिंग के लिए ये जो एक बहुत ही प्लान्ड एक अप्रोच के तहत हम आगे बढ़ रहे हैं। और जिस प्रकार का सपोर्ट माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उप मुख्यमंत्री महोदय का है, और जिस प्रकार से प्रस्ताव की विचार हो रही है, हमें पूरा वो है कि हम एक बेटर इक्विप्ड होंगे अगले 4 से 5 साल के अंदर, जिससे हम ये नई मनुष्यबल जो भी आएगी उसकी रिक्रूटमेंट, उसकी ट्रेनिंग, और ये जब 1.5 साल में हमें मिल जाएंगे, तो एक हम बहुत ही बेटर पोजीशन में होंगे पुणे शहर में, और इफेक्टिवनेस डेफिनेटली हमारी बढ़ेगी। सर, शेवटचा प्रश्न, सायबर क्राईम मध्ये आपण डेटिंग ऍप्स असो किंवा नवीन सारखी येत असतात, त्याच्या डिटेक्शन मध्ये चॅलेंजेस काय येतात, लोकांना तुम्ही काय सांगा? नाही, ते सायबर सोबतच म्हणजे पहिली पोलीस दल मनुष्यबळाचं डिटेक्शन असायचं, म्हणजे पारंपरिक तपास ज्याला म्हणतो आपण, तो आता तांत्रिक ह्याच्यावर आलेला. तुम्हाला त्याचा आता जसं आपण वाहतूक नियोजन, सुरक्षित शहर म्हणून सीसीटीव्ही,
हे बघतोय, पण पारंपरिक त्याच्यात कमी झालंय. त्याचा फायदा होतो का आणि कसा होतो? पारंपरिक गुन्ह्याचे तर डेफिनेटली जे सीसीटीव्ही आहे आणि ओव्हरऑल जे टेक्नॉलॉजीचे वापर पोलिसांमध्ये करत आहे 100% त्याचे फायदा आहे. सीसीटीव्ही आज प्रिव्हेन्शन मध्ये, डिटेक्शन मध्ये एक डिटरन्स क्रिमिनल्सवर मोठ्या प्रमाणात आहे. आज जशा मी सांगितले 2800 नवीन कॅमेराज फेज 2 मध्ये लागत आहे. त्याचबरोबर आम्ही कम्युनिटी इंटिग्रेशन ऑफ कॅमेराज ही पण प्रोजेक्ट आमचे मनात आहे, जे आम्ही ऑलरेडी काही मेट्रोजचे कॅमेराजचे आम्ही व्ह्यूइंग राईट्स घेतलेले आहे. आम्ही जनसामान्याकडे जे सीसीटीव्ही कॅमेराज आहेत त्याचे पण व्ह्यूइंग राईट आम्ही कंट्रोल रूम मध्ये घेणार. त्यासाठी पण आम्ही आमचे प्रकल्प सुरू करत आहे. म्हणजे शासनाने जर 3000 टोटल मिळून 4000 कॅमेराज त्यांचे लावले असतील तर 40,000 आणखी कॅमेराज जे रस्त्यावर आम जनतानी लावलेली आहे, स्वतःची सुरक्षासाठी लावलेली आहे. आणि अत्यंत महत्वाचे काम त्यांनी सीसीटीव्ही कॅमेराज लावून स्वतःचे आणि जनसामान्याची सुरक्षासाठी जे लावलेली आहे त्याचे आम्हाला व्ह्यूइंग राईट्स कसे घेता येईल आणि लोकांचे प्रायव्हसीवर न कॉम्प्रोमाइज करता, कारण त्यांचे कॅमेरा जे त्यांच्याकडे लागलेले आहेत ते आम्ही व्ह्यूइंग राईट्स घेतले तर त्यांच्यावर काही प्रायव्हसीचे परिणाम होणार नाही ही लक्षात घेऊन आम्ही कॅमेराजची यूज आम्ही करणार आहे. ती पण नियोजन आहे. आणि डेफिनेटली एक मेजर फायदा प्रत्येक जे बेस्ट पॉसिबल टूल्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याचे सर्व माध्यमातून आम्ही यूज करून क्राईम प्रिव्हेन्शन आणि क्राईम डिटेक्शन मध्ये वापर करतो. सायबर क्राईम्स मध्ये एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की एक मेजर जे चॅलेंज असते ते मेजर जे सर्व्हर्स आहे इंटरमिडिएटरीजचे ते सर्व्हर्स देशाचे बाहेर असल्यामुळे आणि त्या देशाची प्रिव्हेसी राईट्स, प्रिव्हेसी लॉज काही असल्यामुळे बरेचशे वेळी ते इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून मिळण्यामध्ये उशीर होतो किंवा मिळत नाही. ती एक मेजर चॅलेंज आहे. परंतु कॅपॅसिटीच्या दृष्टिकोनातून आपल्याला आम्ही सांगू शकतो की पोलीस दल पूर्णपणे म्हणजे ह्युमन रिसोर्सेसचे एक्सपर्टाईज किंवा सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर यामध्ये आज आमच्याकडे कोणताही कमतरता नाहीये. व्याप्ती मोठी आहे म्हणून कधी कधी प्रत्येक गोष्टीवर लक्ष जे आवश्यक आहे ते देण्यामध्ये अडचण होतो. परंतु जे काही नवीन उपक्रम, नवीन कॅपॅसिटी बिल्डिंग साठी नवीन सायबर पोलीस स्टेशन जे काही प्रस्तावित आहे त्याच्यामुळे नक्कीच या सर्व गोष्टीवर एक चांगले एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल. आणि त्याच आम्ही लोकांना हे म्हणणार की लोकांना थोडी स्वतःची काळजी, स्वतःचे पेशेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सगळ्यांना माहिती आहे OTP शेअर करू नका. सगळ्यांना माहिती आहे की कोणताही हे डिजिटल अरेस्ट मध्ये किंवा पोलीस कोणाकडून ऑनलाईन पैसे कोणी पोलीस मागणार नाही. ही सगळी लोकांना कल्पना असताना पण दुर्दैवी गोष्टी आहे की लोक अशा प्रकारचे गुन्ह्याचे बळी पडतो. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्सला ट्रान्झॅक्ट करताना लोकांना ड्यू डिलिजन्स घेणे अत्यंत गरजेचे आहे, अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर लोकांनी जे काही पोस्ट करते, विशेष करून महिला मंडळी जे काही पोस्ट करते त्यांना स्वतःचे लक्ष्मण रेखा त्यांना एक डिफाईन करावा लागेल, जेणेकरून जे काही त्यांचे पोस्ट आहेत त्याच्यामुळे पुढच्या काळात ते बळी पडणार नाही, ते विक्टिमाइज होणार नाही. ही काळजी महिलांना घेणे अत्यंत गरजेचे आहे. थोडीशी प्रत्येक लोक इंडिव्हिज्युअल्स ह्यांनी एक ड्यू डिलिजन्स करून जर प्रिकॉशन्स आवश्यक ठेवली आणि अलर्ट राहिला तर मला विश्वास आहे यामध्ये शेवटी ही एक मास मुवमेंट म्हणून हे सायबर क्रिमिनल्सला पराजय करणे शक्य होईल. आणि आपले सारखे जे काही प्रिंट, डिजिटल, ऑनलाईन, मल्टीमीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जे यामध्ये अवेअरनेस करतच आहे. सगळे लोक आता मॅक्सिमम लोकांना याच्याबद्दल कल्पना आहे. तरी पण अशा प्रकारची घटना घडते. मला विश्वास आहे की पुढच्या काळात यामध्ये घटनामध्ये लोकांना अवेअरनेस झाल्यानंतर, लोकांनी आपली अलर्टनेस लेवल वाढवल्यानंतर नक्कीच यामध्ये कमी. धन्यवाद सर. तर हे होते पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारजी, ज्यांनी आमच्या नवभारत आणि नवराष्ट्राच्या सगळ्या टीमशी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या, सगळ्या प्रश्नांना मनापासून मोकळी उत्तरं दिली. तुम्हाला या सगळ्या संवादाबद्दल काय वाटतं? तुमचे पुण्याच्या संदर्भातले काय प्रश्न आहेत ते अवश्य आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ते आम्ही सरांपर्यंत पोहोचवू. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर यातून मिळू शकेल.
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर. आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा आपले आभार.